जय शिवराय शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांचा जो काही थकीत पीक विमा होता त्या थकीत पीक विम्यापोटी 190 कोटी रुपये भरण्याचं खंडपीठानं राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत. आता नेमकं हे प्रकरण काय आहे, हे 190 कोटी रुपये कोणत्या जिल्ह्याचे आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि हा आदेश खंडपीठानं का दिलेला आहे, हे सर्व आपल्याला तर बघायचंय. पण मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की शेतकरी एकत्र यावे लागतील, कारण शेतकरी जोपर्यंत एकत्र येणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचं भलं होणार नाही. त्याचे अनेक कारण आहेत. कारण प्रत्येक शेतकरी हा वेगवेगळ्या पक्षात, वेगवेगळ्या राजकारणात, वेगवेगळ्या नेत्याशी कनेक्ट आहे. पण तो जोपर्यंत शेतकरी म्हणून एकत्र येत नाहीत तोपर्यंत त्याच्या शेतीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत, मग शेतीमालाचे भाव असतील, शेतीचे बी बियाणं असतील, खतं असतील, यांचे वाढलेले भाव असतील, तर यामध्ये कोणताही फरक पडणार नाही. कारण जी सरकारी व्यवस्था आहे ही व्यवस्था हे समजूनच, कारण या शेतकऱ्यांच्या ज्या काही शेतीमालावर या व्यवस्थेचे बंधनं असतात. शेतीमालाचे भाव कधी वाढू द्यायचे, कधी नाही वाढू द्यायचे, यावर सर्व यंत्रणेचं म्हणजे लक्ष असतं. आणि हे कशासाठी, तर जे काही शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर लोक असतात यांना स्वस्तामध्ये या गोष्टी मिळाव्यात म्हणून ही बंधनं असतात. मात्र इतर ज्या काही गोष्टी असतात, डिझेल असेल, पेट्रोल असेल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, अशा बऱ्याच कापड असेल, या गोष्टीवर नियंत्रण असतं, त्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव हे त्याच जागेवर आहेत, याचा विचार केला पाहिजे तुम्ही पण. म्हणून मी हे वारंवार सांगत असतो. आता मित्रांनो, जे काही 190 कोटी पीक विमा आहे शेतकऱ्यांचा थकीत, आता नेमकं हे काय प्रकरण आहे, तर शेतकरी मित्रांनो, खरीप व रब्बी हंगाम 2020-21 पासून थकीत असलेल्या पीक विमा नुकसान भरपाई प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. हा म्हणजे त्यावेळेचा जो काही शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा होता आणि त्यावेळेस सरकार आणि त्यावेळेची तत्कालीन विमा कंपनी यांच्यामध्ये काही वाद होता आणि या वादामध्ये शेतकऱ्यांचा विमा रखडून पडलेला होता आणि त्यावेळेस हे शेतकरी एकत्र आले आणि न्यायालयात गेले, त्यामुळं हा निर्णय दिलेला आहे. पण नेमका आता हे कोणत्या जिल्ह्यासाठी, नेमके कोणते शेतकरी होते हे बघा. हे महत्वाची गोष्ट आहे की बघा, 5 शेतकरी एकत्र आल्यावर काय घडू शकतं. तर राज्य सरकारला 190 कोटी रुपये 4 आठवड्यात जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती RG अवचट व न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांनी दिलेले आहेत. आणि हे प्रकरण आहे मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील 84,693 शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगाम 2020-21 साठी हप्ता भरला होता. त्यावेळेस 1 रुपयात नव्हता. आपल्या खिशातून जी 2% रक्कम होती ती भरावी लागत होती. परंतु विमा कंपनी व शासनातील वादामुळे 61 कोटी 15 लाख रुपये नुकसान भरपाई थकीत राहिली. यासाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी ॲडव्होकेट अजित काळे यांच्या मार्फत शेतकरी बघा, आता परभणी जिल्ह्यातील हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे, गोविंद लांडगे, कृष्णा सोळंके व माधव घुन्नर यांनी खंडपीठात रिट याचिका दाखल केली. आणि या याचिकेत केंद्र सरकार, त्यानंतर राज्य सरकार, कृषी आयुक्त पुणे, जिल्हा अधिकारी परभणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आलं. खरीप हंगामात 72,393 शेतकऱ्यांचे 55 कोटी 10 लाख रुपये, तर रब्बी हंगामात 12,300 शेतकऱ्यांचे 6 कोटी 5 लाख रुपये थकीत आहेत. ॲडव्होकेट अजित काळे यांनी योग्य युक्तिवाद केला. तिथं राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी मागील 4.5 वर्षापासून हक्काच्या भरपाईपासून वंचित आहेत. पीक कर्ज घेतलेलं आहे, सुरक्षित ठेवण्यासाठी घेतलेला विमा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या डोक्यावर संकट बनले आहे. थकीत भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांचे कर्ज थकले, म्हणजे शेतकरी जे काही पीक कर्ज घेतलेलं आहे ते भरू नाही शकले, त्याचा व्याजाचा बोजा वाढला
आणि शेतकऱ्यांचं जे काही पतांकन होतं, म्हणजे ज्याला आपण सिबिल रिपोर्ट म्हणतो, तो सुद्धा ढासळला गेला. कारण वेळेवर न भरल्यामुळे पतमानांकन घसरले असल्याने त्यांनी लक्षात आणून दिले. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर खंडपीठाने राज्य सरकारला 190 कोटी 72 लाख रुपये 4 आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आणि त्याचबरोबर रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला अंदाजे 51 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्याबाबत सूचना घेण्याचे निर्देशित केले. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, हा पीक विमा आहे 2020-21 खरीप आणि रब्बीचा. आता तो रखडून पडला होता. या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन न्यायालयात गेले आणि न्यायालयात जाऊन दाद मिळवली. आता असाच बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागच्या काळातला पीक विमा थकीत असेल, बऱ्याच शेतकऱ्यांना माहीतही नसेल. कारण आपण पहिला हंगाम गेल्याच्या नंतर दुसऱ्या हंगामात मागचं विसरून जातो की मागच्या वर्षी काय गोष्टी घडल्या होत्या. तसंच सरकारी यंत्रणा आहे की मागच्या वर्षी जो तुमच्यावर जाच झालाय आणि पुढच्या वेळेस सरकारनं थोडं काही दिलं की आपण मागचं विसरून जातो आणि लगेच हो हो करून त्या कामाला लागून जातो. आता लक्षात आलं असेल तुमच्या कोणत्या कामाला. तर असा हा 190 कोटी पीक विमा आता परभणी जिल्ह्यातील त्या तत्कालीन त्यावेळच्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं त्यांना मिळू शकतो, अशी ही माहिती होती. आता तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. मात्र आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.